परिणामतः सुमाली बंगल्यावरच राहिली. परिस्थितीने ती अधिकच समजूतदार झाली. अकाली प्रौढ बनली. सारे तिच्याशी प्रेमाने सहानुभूतीने वागत. पण बाळासाहेब, त्यांची पत्नी मालतीबाई एवढेच काय, पण बंगल्यातल्या नोकरा चाकरांपुढे देखील ती दबून वागायची. साऱ्या बंगल्यात ती थोडंसं काही आपणहून बोलू शकायची, ती फक्त एकट्या हेमचंद्राशी. त्याला कारण हेमचंद्राचा बडबड्या आणि माणसाच्या जवळ जाऊन त्याला आपलंसं करणारा स्वभाव. ती हायस्कूलात होती तेव्हा तो कॉलेजला होता. शाळेपुरती सुमाली बाहेर पडायची. बाकी सारा वेळ ती तिला मिळालेल्या त्या खोलीत स्वतःला कोंडून घ्यायची. आपलं तिथलं अस्तित्व तिला आगंतुकासारखं वाटायचं. या कल्पनेने तिने स्वतःभोवती कोश विणून घेतला. रोज रात्री बाळासाहेब आवर्जून तिची चौकशी करी. तेव्हा आपले इवलेसे ओठ घट्ट मिटून कालमानेने त्यांच्यापुढे ती उभी राहिली. सर्व ठीक, काही नको, एवढंच कसंबसं बोलून ती बाहेर पडली. अधूनमधून मालतीबाई तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरली, पण तिचा संकोच कायम होता. पण हेमचंद्र मात्र वेळी अवेळी तिच्या खोलीत घुसायचा. तिला बळेबळे ओढून जवळ बसवायचा. तिच्या शाळेबद्दल बोलायचा व इतर हर तऱ्हेचे विषय काढून तिला बोलती करायचा. हळूहळू तिच्या ओठांच्या पाकळ्या उमलू लागल्या. शब्द फुले डोकावू लागली. रोजच्या ठरीव चाकोरीच्या दिनक्रमात दिवसावर दिवस उलटत होते. नानांचे दुःख अंतरी दडवून सुमालीही रोजच्या व्यवहारात रस घेण्याइतपत समजुती बनली. त्यातच एक दिवस तिला जाणवले, अलीकडे हेमचंद्राचे वागणे बदलले आहे. तो अधिक हळवा झाला आहे. उगीचच आपल्याकडे तो टक लावून पाहत बसतो. आपल्या खोलीतल्या त्याच्या खेपा आणि वेळही अधिक वाढला आहे. तो आपल्या मनाला अधिकच जपू लागला आहे. आपला हात तो अनेकदा घट्ट धरून ठेवतो, पण कधी त्याच्या हाताला अकाली कंप सुटू लागला आहे. याचा अर्थ तिला समजला होता. हेमचंद्र तिच्या प्रेमात पडला होता. ती स्वतःचीच दचकली असं व्हायला नको होतं. बाळासाहेबांनी तिचे नाना बनायचा प्रामाणिकपणे प्रयत्न चालवला असताना तिने अशा तऱ्हेने बेईमान होणे चांगले नव्हते. गडगंज संपत्तीचा एकुलता एक वारस असणाऱ्या हेमचंद्राला तिने मुद्दामहून वटवले. खाल्ल्या घराचे वासे मोजले असा तिच्यावर समाज आरोप करणार. तिच्याबरोबर तिच्या स्वामिनिष्ठ नानांनाही बाध येणार होता. नाही नाही, असे होता कामा नये, ती मनाला बजावित होती. पण त्यावेळी तिच्या मनानेही कबूल केले. तिलाही हेमचंद्र पूर्णार्थाने आवडत होता. त्याच्याच संगतीत जीवनाचा आनंद टिपायला ती शिकली होती. पण तरीही हेमचंद्राची आणि तिची वाट वेगळीच होती. शेवटी विचार करून हेमचंद्राला न दुखावता त्याच्या मार्गातून दूर व्हायचा निर्णय तिने मनाशी पक्का करून टाकला होता. ती भानावर आली. चहा पिऊन संपला होता. तिच्यासह हेमचंद्र पुन्हा बाहेरच्या खोलीत परतला होता. कॉटजवळ ती शेजारी बसताच हेमचंद्राने तिचे दोन्ही हात एकत्र करून आपल्या हातात घट्ट धरले. त्याकडे पाहत तो म्हणाला, बघ किती लांब सडक सुंदर बोटं आहेत तुझी. कलावंताचे हात तुझे आणि माझे बघ, तुझ्या जवळ अगदीच जानू भिंताड्याचे हात ठेवल्यासारखे भासते नाही. इश्श, काहीतरीच तुझ. सुमाली लाजेने ओठातच फुटफुटली. त्याचा स्पर्श बोलका होता. या स्पर्शाने तिला भूतकाळात ओढले. तेव्हाही तो असाच तिच्याच कॉटवर लोळत पडायचा. तिला जबरदस्तीने ओढून जवळ बसवायचा आणि हातात हात गुंफून काहीतरी गप्पा करायचा. पण त्याचं ते वागणं पाहून ती मात्र भीतीने गारठून जायची. तिला वाटायचं, असं हे कोणी पाहिलं तर, आणि बाळासाहेब वा मालतीबाईंना सांगितलं तर. काहीच कसं कळत नाही आहे हेमचंद्राला. त्यामुळे कोण येतंय काय हेच पाहायला तिची भीतीयुक्त नजर पुन्हा पुन्हा दाराकडे वळायची. मध्येच कधीतरी त्याच्या ती लक्षात येत, अगं, अशी दाराकडे काय बघतीस घायाळ हरणीसारखी. उत्तर न देता ती गप्प बसायची.
दारावरचा नजरेचा पहारा कायम ठेवून विचारात हरवून गेलेली सुमाली उठली. साडी झटकीत म्हणाली, बसा तुम्ही काही वाचत, मी भाजी घेऊन येते पट. थांब, मीही येतो. तोही बाहेर पडला. ती कुलूप लावीपर्यंत तो अंगणात इकडे तिकडे पाहत होता. त्याची नजर गुलबक्षीच्या झुडपाकडे गेली आणि त्यातच गुंतून पडली. कुलूप लावून सुमाली त्याच्याजवळ आली. चला, जायचं ना? तिने जवळ जाऊन अटकतात त्याची नजर त्या किरमिजी फुलातून उठून तिच्या नजरेत गुंफली गेली. त्याची नजर प्रेमाने ओलीचिंब झाल्याचे सुमालीला स्पष्ट कळून आले. तीही अळवी झाली. त्याची नजर तिला बरेच काही सांगून गेली. खरेदी आटपून दोघेही परत. हेमचंद्राच्या पुढ्यात 2 अंक टाकून ती आतल्या खोलीत आली. आठवून आठवून ती त्याच्या आवडीचा स्वयंपाक करण्यात गुंतून गेली. शेवटी भाजी शिजत लावून ती बाहेर डोकावली आणि आश्चर्यात पडली. हेमचंद्र कॉटवर बसला होता आणि त्याच्या पुढ्यात अंगणातून तोडून आणलेली गुलबक्षीची फुले पडली होती. त्यावर नजर खिळवून तो बसला होता. तिची चाहूल लागताच नजर उचलीत त्याने म्हटले, आटपले ना तुझं? ये ना, वेणी गोंफ फुयाची. त्याची ती आज्ञा न डावलता ती कॉटवर टेकली. एक एक फूल एकत्र गुंफलं जात होतं. वेणी गुंफून झालेली पाहताच हेमचंद्राने ती आपल्या हातात घेतली आणि उभा राहून तो ती सुमालीच्या केसात माळू लागला. माळून होताच तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून वाकून त्याने त्या फुलांचा गंध दीर्घ श्वास घेऊन हृदयात भरून घेतला. सुमाली पुन्हा रडली. बोलकी शब्दफुले या चॅनलवर मी तुमच्यासाठी कथा घेऊन येणार आहे. कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आज इथेच थांबूया. भेटू पुन्हा पुढच्या भागात.